नमस्कार. नेटसप कंपनीतर्फे महादेव राणे. आपण आता लवळ येथील बंडलकर यांच्या घरी आलेलो आहे की त्यांना अटॅक आलेला होता आणि त्यांना अटॅक आल्यानंतर आपल्या नेटसप कंपनीचं प्रोडक्ट दिलं, त्याचा त्यांना काय रिझल्ट पडला ते त्यांच्या तोंडाने आपण ऐकू. तुमची बांधवांना ओळख करून द्या. मला ही खाया चालू केल्यापासून एकदम म्हणजे एक नंबरचा फरक पडला. नंबरचा फरक. बरं, तुम्हाला काय झालं? काय मला अटॅक आला. बरं, कधी आला होता अटॅक? अटॅक आला 11 म्हणजे कमीत कमी जानेवारी महिन्यामध्ये सांगा. जानेवारी महिन्यात म्हणजे आता टोटल 5 ते 6 महिने झाले. 6 महिन्याखाली तुम्हाला अटॅक आला. अटॅक आल्यावर तुम्हाला कुठे घेऊन गेले होते? वाडीला कुठे गावात काय जमलं नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं की सोलापूरला जावं लागतंय, मोठ्या दवाखान्यात मोठ्या हॉस्पिटलला, आणि काय ते तुझा 40-50 खर्च इथे. म्हणजे तुम्हाला इथं न घेता डायरेक्ट तुम्हाला सोलापूरला जावं लागत. सोलापूरला 50,000 रुपये खर्च म्हणून सांगितलं. पण आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपण खर्च करू शकत नव्हतो. आपण शरीर राखत असताना आपल्याला अटॅक आला. बरोबर आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्ही परत तिथलं स्टेटमेंट घेतलं कोरवाडीतलं आणि परत घरी आला. मग घरी आल्यानंतर तुम्हाला ही डबा कोणी दिला? चव्हाण साहेबांनी दिला. ह्या चव्हाण साहेबांनी तुम्हाला ही डबा दिला. काय सांगितलं मी तुम्हाला ह्याच्याबद्दल? खाल्लं 2 टाइम ते केवळ गोळी जर चालू केलं तर तुम्हाला काय त्रास होणार? बघा, हे आपल्या कंपनीचे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे हे नॅचरामोर कुठल्याही 72 रोगावर कंट्रोल करायचं काम करतं. आणि ही न्यूट्री हार्ट म्हणजे गोळे ज्या माणसाला बीपीचा प्रॉब्लेम आहे, ज्या माणसाला अटॅक आलेला आहे त्यासाठी दिलं जातं. असे ही 2 प्रोडक्ट तुम्हाला त्यांनी दिलं. आता हे डबा तुम्ही कसे घेत होता पावडर? सकाळी पाहिजे आंघोळ केली की काय घ्यायचं नाही, जरासात घ्यायचं दूध, शिर्डीचं असो की कसं, कपभर दूध घ्यायचं, त्यात ती पावडर टाकायची चमच्या, कालवायची, पिऊन टाकायची, पाण्याने सगळं थोडं पिऊन टाकायचं. असं तुम्ही आतापर्यंत करत राहा. आणि संध्याकाळी जेवल्यानंतर 2 गोळी आपली खात राहायची. संध्याकाळी गोळी, सकाळी पावडर. आता हे घ्यायला चालू केल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी? 8 दिवसांनी मला फरक. बघा, 8 दिवसानंतर अटॅक आलेल्या माणसाला फरक पडतोय म्हणजे एक चमत्कारच म्हणावं लागतं. ठीक आहे. म्हणजे आता सध्या तुम्ही 6 महिन्याच्या काळामध्ये जे काय पावडर घेतात त्याच्यावर तुम्हाला काय काय वाटतं? त्याच्यावर अजून मी कुठला दवाखाना नाही, काय नाही. आता काय वाटतं तुम्हाला? दणदणीत वाटतं. दणदणीत वाटतं. म्हणजे प्रोडक्ट तुम्ही घेतल्यापासून तुम्हाला आता चांगलं वाटतं. हे दुसऱ्याने घ्यायला पाहिजे की नाही? घ्यायलाच पाहिजे चांगल्या प्रकारे. आता तुम्ही कुठपर्यंत घेणार? मी आता मला मदत करणार नाही म्हणजे काय सोबत घेणार. बरं मावशी, तुम्हाला काय वाटतं या डब्याबद्दल? चालू केला डबा एकदम भारी वाटतं. एकदम भारी वाटतं. मग तुम्ही घेता का? बरं बरं. तुम्ही कशामुळे घेत होतो? आळस येऊ दे, थकवा, वयोमानाप्रमाणे जे काय अडचणी येते ते दूर व्हावे. बरं, ही घ्यायला चालू केला. ह्यांना सांगितलं मामाने 15 दिवसात फरक पडतोय. तुम्हाला किती दिवसांनी फरक पडायचा? मला चांगला फरक पडला. चांगला. बरं म्हणजे तुम्ही फ्रेश झाला, दणदणीत झाला, व्यवस्थित, कटले आळस थकवा राहिला नाही, काम करायला उल्हास यायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे. आता आजारी पडल्यावर घ्याव्या का आधी घ्यावं? काय नाही, म्हणजे बघा, अगोदर घेतल्यामुळं चांगलंच होतंय. म्हणजे तुम्हाला ह्या होणारच नाही ना, होणार नाही. बरं, आता मग तुम्ही काय सांगितलं की दवाखान्यात नेल्यानंतर 50 ते 60 हजार रुपये खर्च. बरोबर आहे. आता 50-60 हजार रुपये खर्च करायची आपली ताकद नाही, परंतु आपल्याला 6 महिन्यामध्ये ही डबे तुम्ही 6 खाल्ले. त्याचा खर्च सर्वसाधारण चव्हाण साहेब किती आला? 5 ते 6 हजार. म्हणजे 60 हजाराचा माणूस आयुर्वेदिक 6 हजारात क्लिअर होतोय. म्हणजे हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे संजीवनी आपल्या घरात आलेली आहे. हे दुसऱ्याने वापरायला पाहिजे का? वापरायला पाहिजे. दुसऱ्याला सल्ला काय राहील तुमचा? विषय खाऊ. बरं बरं. नेटसप कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.